मागील 3 श्लोकामध्ये आपण पांडवांच्याकडच्या वीरांचं महत्त्व दुर्योधनाने सांगितलेलं ऐकलं. आता दुर्योधन आपल्या म्हणजे त्याच्या सैन्यातली जे मोठे लोक आहेत, जे शूरवीर आहेत, त्यांचं वर्णन करतो आहे. ते श्लोक 7, 8 आणि 9 मध्ये आहे. ते आपण एकत्रच विचारात घेणार आहोत. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणास् सर्वे युद्धविशारदाः. अर्थ पाहूया. हे द्विजश्रेष्ठा म्हणजे द्रोणाचार्य, आता आपल्या पक्षातील जे जे प्रमुख वीरनायक आहेत त्यांची नावे ऐका. अर्थात आपल्याला केवळ माहितीसाठी हे सर्व मी सांगत आहे. स्वतः आपण भीष्माचार्य, कर्ण, रणविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा आणि सौमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा या व्यतिरिक्त अजूनही खूप शूरवीर आहेत, जे केवळ माझ्यासाठी आपले जीवित अर्पण करावयास तयार आहेत. ते सर्वच शस्त्रे चालविण्यात कुशल आणि युद्धामध्ये प्रवीण आहेत. या 3 श्लोकात दुर्योधन सैन्याचे बलाबल सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. भवान म्हणजे द्रोणाचार्य, हे महर्षी भरद्वाज यांचे पुत्र. यांचा जन्म भरद्वाज ऋषींचे वीर्यापासून एका द्रोणात झाला. मातेशिवाय द्रोण नावाच्या एका वैज्ञानिक पात्रात हा जन्मला. फक्त पुरुषापासून जन्मलेल्या या मुलात पौरुष ओतप्रोत भरले होते. मातेकडून येणारे मार्दव यांचे मध्ये नव्हते. ते कठोर योद्धा होते. महर्षी अग्निवेश्य आणि नंतर परशुराम यांचेकडून शस्त्रास्त्रविद्या संपादन केली होती. यांना ब्रह्मास्त्र अवगत होते. ते ही विद्या शिकवू शकत होते. द्रुपद राजा व यांची बालपणी मैत्री होती, पण पुढे ती द्रुपदाने नाकारली, यांचा अपमान केला. त्याला धडा शिकवण्याचा निश्चय करून ते तेथून बाहेर पडले आणि नंतर हस्तिनापुरात भीष्माचार्यांनी राजपुत्रांना शस्त्रास्त्रविद्या शिकवण्यासाठी यांची नेमणूक केली. गुरुदक्षिणा म्हणून यांनी आपल्या शिष्यांकडून द्रुपदाचा पराभव करून त्यास कैद करून आणले. द्रुपदाचे अर्धे राज्य स्वतःकडे ठेवून घेतले आणि उरलेले त्यास परत केले. स्वतःकडे राज्य असल्याने ते द्रुपदाचे बरोबरीचे झाले. आपल्या अपमानाचा बदला घेतला. यांनी वयाचे 90व्या वर्षी महाभारत युद्धात 5 दिवसांचे घनघोर युद्ध केले. पांडवांना सळोकापळ करून सोडले. द्रुपदपुत्र धृष्टद्युम्ने यांना त्यांना युद्धात मारले. भीष्माचार्य कुरुवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र देवव्रत. गंगा काही कालानंतर राजा शंतनूला आणि मुलगा देवव्रत यांना सोडून निघून गेली. कालांतराने राजा शंतनू सत्यवती नावाचे तरुण सुंदर कोळी कन्येच्या प्रेमात पडला. तिच्याच पुत्रांना राज्य मिळण्याची अट मान्य करताना देवव्रताने पित्याचे सुखासाठी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली व ती शेवटपर्यंत पाळली, म्हणून तो भीष्म. सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे 2 पुत्र झाले. मात्र चित्रांगद एका युद्धात मारला गेला. विचित्रवीर्याचे लग्न काशीराजाच्या मुली अंबिका व अंबालिका यांच्याशी भीष्मानी लावून दिले. या कन्या भीष्मानी त्याचेसाठी पळवून आणल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण अंबा पण होती, परंतु शाल्वराजाशी तिला विवाह करण्याची इच्छा होती. हे जाणून त्यांनी तिला परत पाठविले. विचित्रवीर्य निपुत्रिक वारला, त्यामुळे राज्याला वारस उरला नाही. प्रतिज्ञेमुळे भीष्म राज्यावर बसू शकत नव्हते. मग कुरुवंश पुढे चालू राहण्यासाठी सत्यवतीने आपला पूर्वाश्रमीचा पुत्र व्यासदेव
यांना पाचारण करून अंबिका व अंबालिका यांना नियोग पद्धतीने पुत्र व्हावेत अशी आज्ञा केली. व्यासांनी ती मान्य केली. परंतु या दोघींचे पोटी अंध धृतराष्ट्र आणि पांढऱ्या वर्णाचा पंडू यांचा जन्म झाला. पुढे धृतराष्ट्राचे पोटी 100 कौरव तर पंडूला 5 पांडव झाले. कुरुराज्याचे संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या भीष्मांनी मातेला दिलेला शब्द पाळण्यासाठी शेवटपर्यंत कौरवांची साथ सोडली नाही. युद्धात सेनापतीपद स्वीकारले. 10 दिवसपर्यंत घनघोर युद्ध केले. नंतर शिखंडी या द्रुपदपुत्राकडून ते जखमी झाले. हा शिखंडी पूर्वजन्माची अंबा. तिने भीष्मांवर सूड उगवण्यासाठी तपश्चर्या केली व पुढील जन्मी आपल्या अपमानाचा बदला घेतला. असे हे भीष्म गंगानंदन अत्यंत प्रतापी, तेजस्वी, महान योद्धे, सत्यवचनी होते. ते इच्छामरणी असल्याने जखमी अवस्थेत उत्तरायणाची वाट पाहत प्राण धारण करून होते. यांनी कृष्णाला त्याची प्रतिज्ञा मोडावयास लावली. कर्ण कुंतीला कौमार्यावस्थेत सूर्यापासून झालेला पुत्र, जन्मतःच कवचकुंडलाचे वरदान लाभलेला, महापराक्रमी, दानशूर, दुर्योधनाचा मित्र. जन्माचे रहस्य कळल्यानंतरही त्याने कृष्णाचे आणि कुंतीचे म्हणणे न ऐकता दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. कुंतीला दिलेल्या वचनाचे पालन केले. संधी मिळाल्यानंतरही त्याने धर्मराजाला व भीमाला जिवंत सोडून दिले. शेवटी परशुरामाचे शापामुळे याचे रथाचे चाक जमिनीत रुतले. त्यावेळी अर्जुनाकडून हा मारला गेला. तो सूर्यपुत्र, तेजस्वी, पराक्रमी, दानशूर होता. शेवटपर्यंत दुर्योधनाशी केलेली मैत्री त्याने निभावली आणि दुर्योधनाचा ह्याच्यावर खूपच भरवसा होता. कृपाचार्य समितिंजय. समितिंजय हे विशेषण कृपाचार्यांना लावण्यात आलेले आहे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य हे मोठे योद्धे असून ते युद्धात जय मिळवणारे आहेत असे दुर्योधन म्हणतो. यांचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, या एकेकाचे नि मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. असे हे पराक्रमी कृपाचार्य गौतम वंशीय महर्षी शरद्वान यांचे पुत्र. यांनी सुद्धा महर्षी भारद्वाज यांचे प्रमाणे आपल्या वीर्यापासून शरस्तंभात प्रयोग करून मातेशिवाय अपत्य उत्पन्न केले होते. या प्रयोगात त्यांना एक मुलगा व एक मुलगी प्राप्त झाली. आपला प्रयोग यशस्वी करण्याची कृपा करणारे ते दोघं म्हणून त्यांचं नाव कृप आणि कृपी असे ठेवले गेले आणि ते याच नावाने पुढे प्रसिद्ध झाले. ही मुले मोठी झाल्यानंतर भरद्वाज व शरद्वान हे एकमेकांना भेटले. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रयोगाबद्दल सांगितले आणि पुढील परिणाम पाहण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत निर्माण झालेल्या कृपी व द्रोण यांचा विवाह केला. कृपाचार्यांनी मात्र एका सामान्य मुलीशी लग्न लावले. यावेळी जोडप्याचा संसार व्यवस्थित झाला. द्रोणाचार्यांचे पूर्वी कृपाचार्यच कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवत होते. या युद्धात ते शेवटपर्यंत जिवंत राहिले. पुढे त्यांनी परीक्षित राजाला विद्या दिली. ते सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत असे मानले जाते. ते द्रोणाचार्यांचे मेहुणे असल्याने त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधन त्यांना समितिंजय असे म्हणत आहे. अश्वत्थामा. द्रोणाचार्य व कृपी या प्रयोगशाळेत जन्माला आलेल्या दोघांपासून अश्वत्थामा याचा जन्म झाला. तो अत्यंत पराक्रमी व शूर होता. याने दुर्योधनाचे वधानंतर कपटाने पांडवांचे शिबिरात झोपलेल्या पांडवपुत्र व अनेकांना ठार मारले. शेवटी पांडवकुळाचा नाश करण्यासाठी उत्तरेच्या उदरात असलेल्या गर्भावरही ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. मात्र ह्या ब्रह्मास्त्राची त्याला अर्धवट माहिती होती. त्यामुळे ते अस्त्र त्याला परत घेता आले नाही. श्रीकृष्णाने या पोटातील बालकाचे रक्षण केले. जन्मतःच याचे डोक्यावर एक तेजस्वी मणी होता असे सांगतात. या कृत्याने चिडलेल्या द्रौपदीने अर्जुनाला सांगून त्याचा तो मणी काढून घेतला व त्याला जखमी केले. तो शेवटपर्यंत जखमी अवस्थेतच फिरत राहिला.
तोही सप्तचिरंजीवांपैकी एक आहे असे मानले जाते. विकर्णश्च हा कौरवांपैकी एक आहे. तो इतरांहून निराळा आहे. तो न्यायी व सुस्वभावी होता. पांडवांच्या सन्मार्गाविषयी व सत्यतेबद्दल त्याला प्रेम आहे. तो पांडवांची बाजू घेऊन दुर्योधनाला विरोध करीत असे. द्रौपदीने जेव्हा भर सभेत प्रश्न विचारला होता की धर्मराज्य स्वतःला हरला आहे तर त्याला द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार आहे का किंवा नाही आहे, तेव्हा भीष्म, द्रोण सर्वच गप्प बसले. पण विकर्णाने मात्र द्रौपदी व भीमाची बाजू सत्याची आहे असे सांगत त्याने धर्मराज स्वतःचा पण लावून स्वतःला हरवून बसला असता त्याला स्वतंत्र द्रौपदीला पणाला लावायचा हक्क नाही असे सांगितले. त्याने धर्मराज व दुर्योधन यांचा निषेध केला. भीम व द्रौपदीची बाजू भर सभेत घेतली. मात्र तो शेवटपर्यंत कौरव पक्षातच राहिला. युद्धामध्ये तो भीमाकडून मारला गेला. तेव्हा त्या कौरवाच्या मरणाचे भीमाला मनापासून वाईट वाटले. दुर्योधन द्रोणाचार्यांना मुद्दामच विकर्णाचे नाव घेऊन सुचवित आहे की पहा, पांडवांप्रमाणे धर्मात्मा सज्जन असा विकर्णसुद्धा आपल्या बाजूने लढत आहे. सोमदत्ताचा पुत्र याचे नाव भूरिश्रवा. सोमदत्ताचे वडील बंधू बाल्हिक हे शंतनूचे मोठे बंधू होते. ते युरोपमधील बाल्टिक देशात राज्य करीत होते. या बाल्हिकाचा नातू भूरिश्रवा हा महापराक्रमी होता. तो या युद्धात सात्यकीकडून मारला गेला. बाल्हिक म्हणजे आजच्या बाल्टिक राष्ट्राचा स्वामी. हे मोठे धार्मिक वृत्तीचे धर्मात्मा होते. त्यांनी मोठे मोठे यज्ञ करून अपार दक्षिणा विप्रांना दिली होती. अशा रीतीने मोठमोठ्या वीरांची नावे घेऊन झाल्यावर दुर्योधन म्हणतो की याशिवाय अनेक शूरवीर आपल्या सैन्यात आहेत. तसेच त्यांचे प्रमाणेच अनेक धर्मात्मासुद्धा आहेत. आता हेच पहा ना, आपल्या सैन्यात बाल्हिक, शल्य, भगदत्त, जयद्रथ असे अनेक महापराक्रमी आहेत. ते महारथी पण आहेत आणि ते आपल्या प्राणांची पर्वा न करता युद्धासाठी सज्ज झालेले आहेत. इथे दुर्योधन मुद्दामच मदर्थे त्यक्त जीवितः असा शब्दप्रयोग करत आहे. म्हणजे ते माझ्यासाठी प्राणपणाने लढण्यास तयार आहेत असे तो सांगतो आहे. कारण भीष्म व द्रोण हे दोघे जरी कौरवांकडून लढत असले तरी त्यांचा ओढा प्रेम पांडवांकडे आहे. ते मनापासून युद्ध करणार नाहीत. त्यांचे मन शत्रूच्या हिताविषयी तत्पर आहे. परंतु ते उघडपणे तसे न बोलता इतर वीर कसे आहेत, हे सर्व शूरवीर सर्व प्रकारच्या शस्त्रांमध्ये प्रवीण आहेत. तलवार, गदा, त्रिशूळ, बाण, तोमर, विविध अस्त्रे यामध्ये ते पारंगत आहेत. ते सर्व प्रकारच्या युद्धकलेत प्रवीण आहेत. पांडवांपेक्षा आपले सैन्य संख्येने सुद्धा खूप मोठे आहे. तेव्हा आपल्या दोघांचे नेतृत्वाखाली आपला विजय होऊच शकतो असे दुर्योधन द्रोणांना आडून आडून सुचवित आहेत. यानंतर 10व्या श्लोकाचा आपण पुढील भागात विचार करू. धन्यवाद.